सातारा में आयकर विभाग ने पूर्व विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर के चचेरे भाई संजीव राजे नाईक निंबाळकर के आवास पर छापा मारा। यह छापेमारी उनके वित्तीय लेन देन की जांच से जुड़ी बताई जा रही। इस कार्रवाई से जिले में हलचल मच गई है। आयकर विभाग ने पूर्व विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर के चचेरे भाई और पूर्व सातारा जिला परिषद अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर के आवास पर छापा मारा। यह कार्रवाई सुबह 6 बजे से शुरू हुई, जब आयकर विभाग की टीम ने संजीव राजे और उनके भाई रघुनाथ राजे नाईक निंबाळकर के आवास जय विला और सरोज विला में प्रवेश किया। इसके अलावा अधिकारियों ने उनकी डेयरी पर भी छापा मारा। संजीव राजे नाईक निंबाळकर से आयकर विभाग की टीम सुबह से ही पूछताछ कर रही है। रामराजे नाईक निंबाळकर फिलहाल अजित पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से विधान परिषद की विधायक है, जबकि संजीव राजे और रघुनाथ राजे ने हाल ही में शरद पवार की गुट में शामिल होने की घोषणा की थी। आज या ठिकाणी जी छापा पडलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही सगळेच फलटणकर, सातारकर, पूर्ण महाराष्ट्राची जनता जाहीर निषेध करतोय। राजकीय दृष्ट्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती जो छापा पडलेला आहे, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे। आपण थोडंसं बघायला गेलो तर महाराणी सईबाई यांचं माहेर घर असणारं, त्याचबरोबर श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर यांचं वारस असणारं असं हे घराणं आहे। आणि श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर यांनी संस्थान विलीन झाल्यानंतर स्वतःचा तिजोरी सरकारच्या स्वाधीन केलं असं मोठं घराणं असणाऱ्या या घराण्यावरती राजकीय हेतू ठेवून आज जो छापा पडलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। या घराण्याने सतत आयुष्यातले जवळजवळ 30 ते 35 वर्ष फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये राजकारण करता करता समाजकारणाचाही भक्कम पाया रोवलेला आहे। तालुक्याचा विकास अतिशय मोठ्या प्रमाणात केलेला आहे। तालुक्यातल्या जनतेला शिक्षण, रोजगार, जलक्रांतीचं काम या घराण्यांनी केलेलं आहे। आणि अशा ह्या प्रतिष्ठित घराण्यावरती जे काही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि राजकीय पुढचं स्वतःचं ध्येय साधण्यासाठी जो काही छापा टाकलेला आहे, याच्यातून आम्हाला माहिती आहे की काहीही निष्पन्न होणार नाही। आजपर्यंत ह्या घराण्याचा इतिहास फक्त देणं हे घराण्याला माहिती आहे, कधीही कोणाचं काहीही लुबाडून घेतलेलं नाही। त्यामुळे या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही असं, आणि सही सलामत बाबा असतील सर्वजण याच्यातून बाहेर पडतील, त्यांना क्लीन चिट मिळेल हा आमचा विश्वास आहे। आणि ह्या घराण्याचा तो इतिहास आहे। आणि जाता जाता एवढंच सांगेल की सगळ्या महाराष्ट्राच्या आणि राजघराण्याच्या वतीने राजघराण्यावरती जो हे कलंक लावण्याचं काम ह्या राजकीय दृष्ट्या केलेलं आहे, या राजकीय हेतूचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानावर जे आयकर विभागाने जे चुकीच्या मार्गाने जे कारवाई केलेली आहे, त्या कारवाईतून खऱ्या अर्थानं निष्पन्न तर काय होणारच नाही, परंतु त्या चुकीच्या पद्धतीनं केलेल्या चालू असलेल्या कारवाईचा आम्ही फलटण शहरातल्या तालुक्यातल्या राजेगाट्याच्या राजप्रेमीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। गेले 30-35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्यातल्या जनतेची सेवा या घराण्याच्या मार्फत चालू आहे। आणि ही सेवा करत असताना अनेक प्रकारचे उद्योग, अनेक प्रकारचे व्यवसाय या तालुक्यामध्ये उभे केलेले आहेत। आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक कुटुंब, अनेक मुलं, अनेक मुलांच्या हाताला रोजगार उपलब्ध केलेला आहे। आणि हे करत असताना जे काय चुकीच्या पद्धतीने जे राजकारण करणारे जे मंडळी आहेत, या घराण्याच्या या गटाच्या विरोधात असणारी, त्यांनी हे पूर्वनियोजित अशा पद्धतीने एक षडयंत्र रचलेलं आहे। आणि हे षडयंत्र रचलेलं आहे आणि हे षडयंत्र म्हणूनच ही जी चौकशी चालू आहे। आणि आम्हाला आमच्या नेत्यांनी आदेश दिलेला आहे की जी चौकशी चालू आहे त्या चौकशीला कसलाही व्यत्यय आणू नका। आपल्या चुकीच्या पद्धतीने काम झालेलं नाही, केलेलं नाही आणि त्यांना निष्पन्न त्यातून काही लागणार बी नाही। परंतु जे काय राजकीय कारकीर्द आहे, लोकांच्या मध्ये जे काय मनामध्ये जे स्थान आहे या घराण्याचं, ते कुठेतरी मलिन करायचं, त्यांच्या कुठेतरी शिंतोडे उडवण्याचं असं जे षडयंत्र या विरोधकांनी रचलेलं आहे, त्याच्यातून त्यांचंच जे भांडं आहे ते उघड होणार आहे। आणि त्यांनी जो हे छापा टाकलेला आहे त्यांचा खऱ्या अर्थानं याच्यातून शेवट काटा होणार आहे। आणि तो काटा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि केलेल्या या चुकीच्या पद्धतीने कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करतो।